तर गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यभर कारवाई केलेली आहे आणि या राज्यभरातील कारवाईमध्ये 21 पेक्षा अधिक आस्थापनांवर धाडी टाकलेल्या आहेत। प्रतिबंधित गुटखा, पान मसाला या साठ्यावर कारवाई केली आहे। विक्री, वितरण आणि वाहतुकी प्रकरणी 17 जणांना अटक सुद्धा केली आहे। आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केली आहे। आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हातात घेतल्यापासून धडक कारवाईला सुरुवात केली आहे। मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। त्यामुळे प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विकणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणलेत। 7,43,117 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आतापर्यंत जप्त केलाय। तर आतापर्यंत राज्यभरात 12 FIR दाखल झालेले आहेत। कारवाई दरम्यान 3 वाहनं सुद्धा जप्त केली आहेत। प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधात मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलाय। तर आतापर्यंत झालेली विभागनिहाय कारवाई कशी झालेली आहे त्यावर एक नजर टाकूयात। मुंबईमध्ये 13 आस्थापनांची तपासणी केली गेली। 8 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळलेत। 1,04,17 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 8 जणांना या प्रकरणी मुंबई विभागातून अटक केली आहे। 5 आस्थापनं सील सुद्धा केली आहेत। तर कोकणामध्ये 1 आस्थापनावर कारवाई केली आहे। 1,32,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 1 जणाला अटक केली आहे। पुण्यामध्ये 1 आस्थापनावर कारवाई केली आहे। 2,565 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 1 जणाला पुण्यामध्ये अटक करण्यात आली आहे। तर 1 आस्थापन सील केलंय। नाशिकमध्ये 1,64,434 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 1 वाहन जप्त केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 आस्थापनांवर कारवाई केली। यामध्ये 1,24,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। 8 जणांना छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आली आहे। 1 आस्थापन सील केलेलं आहे। 1 वाहन जप्त केलंय। नागपूरमध्ये 1,91,445 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 1 जणाला अटक केली आहे। 1 वाहन जप्त केलंय। अमरावतीमध्ये 2 आस्थापनांवर कारवाई केली गेली। 27,206 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 2 जणांना अटक केली आहे। एकूण कारवाई आता आपण पाहतोय 21 आस्थापनांची तपासणी पूर्ण राज्यभरात आतापर्यंत करण्यात आली आहे। 21 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ हे आढळलेत। 7,43,117 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 17 जणांना अटक केली आहे। 12 FIR या प्रकरणी दाखल झालेत। 7 आस्थापनं सील केली आहेत। 3 वाहनं जप्त केली आहेत। तर अन्न आणि औषध प्रशासनानं आतापर्यंत ही एकूण कारवाई केली आहे आणि यापुढे ही कारवाई सुरूच आहे। तर शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटर असलेल्या तीरथराम करमचंद शर्मा या प्रतिष्ठानावर सुद्धा बुलढाणा येथील अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकून या कचोरी सेंटरवरील कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने हे तपासणीसाठी घेतले। तपासणीनंतर या नमुन्यात जर भेसळ आढळली तर इथे सुद्धा कारवाई केली जाणार आहे आणि या प्रशासनाकडून या संदर्भात कारवाईचे निर्देशही दिले गेलेले आहेत। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। औषध प्रशासन विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढेंच्या विभागामार्फत राज्यभरात कारवाईचा बडगा जो आहे तो उगारण्यात आलेला आहे आणि काल अशाच पद्धतीने बुलढाण्याची प्रसिद्ध असलेली शेगावच्या कचोरी सेंटरवर देखील अन्न व औषध प्रशासन विभाग बुलढाणाकडून या ठिकाणी कारवाई करण्यात आली। एकंदरीतच कारवाई म्हटल्यापेक्षा या ठिकाणी उपलब्ध असलेला सर्व कच्चा जो माल या ठिकाणी कचोरी तयार करण्यासाठी वापरला जातो त्या कच्च्या मालाचे नमुने जे आहेत त्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला। एकंदरीतच या संपूर्ण नमुन्याची चाचणी झाल्यानंतर या संपूर्ण शेगाव कचोरीमध्ये काही भेसळ केली जाते का किंवा असे काही अपायकारक घटक जे आहेत ते वापरले जातात का त्याचा तपास केला जाईल आणि त्यानंतर
खऱ्या अर्थानं अन्न व औषध प्रशासन विभागाकडून या कचोरी केंद्रावर कारवाई केली जाते। शेगावची कचोरी म्हटल्यानंतर भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर देखील शेगावची प्रसिद्ध अशी कचोरी जी आहे ती चवीने खाल्ली जाते। मात्र या शेगाव कचोरी सेंटरवरच आता अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई केल्या गेल्यानंतर नेमकं या कचोरीमध्ये कुठले घटक सापडतात, या नमुन्यांचा काय अहवाल येतो, त्यानंतर खऱ्या अर्थानं अन्न आणि औषध प्रशासन विभाग काय कारवाई करते त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। तर अन्न आणि औषध प्रशासनानं आतापर्यंत ठिकठिकाणी कारवाई केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे, पाहूयात। अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभर धाडी या पाहायला मिळत आहेत आणि अशामध्येच जे तंबाखू आणि गुटखा विक्रेते आहेत त्यांचे चांगलेच धागे दाणले आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर तुकाराम मुंडे जे महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये ज्यांचं नाव प्रचलित आहे, कारण की ते कारवाया करत असतात आणि कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा सगळ्या गोष्टींचा विरोध हा त्यांचा आधीपासून दिसून आलेला आहे। अशामध्येच तुकाराम मुंडे यांची आता बदली झालेली आहे। ते FDA मध्ये काम करतात, अन्न आणि औषध प्रशासन विभागावरती सध्या कार्यरत आहेत आणि अशामध्येच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून मागील 20 दिवसांपासून जे आहेत जोरदार धाडी टाकण्याचं काम सुरू आहे आणि आता अजून तीव्रता जी आहे त्याची वाढणार आहे। सध्या पाहायला गेलं तर जे तंबाखू आणि गुटखा विकणारे जे सप्लाय करणारे लोक आहेत त्यांचे देखील धागे दाणले आहेत। तर अशामध्येच नुकतीच माहिती मिळत आहे की आता देखील त्यांनी एक धाड टाकली होती ज्यामध्ये 7,34,117 रुपयांचा गुटखा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यासोबत 3 वाहनं देखील जप्त करण्यात आलेली आहेत। FDAच्या धाडी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि अनेक जण जे आहेत यामुळे त्रासलेले देखील आहेत, पण कुठेतरी तुकाराम मुंडे यांचे उचित निर्णय जे आहेत आणि ज्या कारवाया सुरू आहेत त्याचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात होताना दिसून येत आहे। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारजी जोडलेले आहेत। विजयजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या 20 दिवसांपासून जी कारवाई केलेली आहे याआधी अशी कारवाई झालेली नाहीये, त्यामुळे अशा विभागांमध्ये तुकाराम मुंडे यांचीच गरज आहे की तुकाराम मुंडे यांसारखे इतर अजूनही सरकारी अधिकारी आपल्याला बघायला काय मिळत नाहीयेत? पहिली गोष्ट म्हणजे तुकाराम मुंडे यांनी जे काम केलंय ते अत्यंत वाखाणण्यासारखं आहे, परंतु प्रश्न आहे की आतापर्यंत का झालं नाही। तुकाराम मुंडे यांनी काही वेगळं केलेलं नाही, कायद्यानुसार त्यांना जे करायचं होतं तेच केलेलं आहे। फक्त इतरांनी का केलं नाही, कारण इथे ज्या बदल्या होतात त्या फक्त राजकीय सोय पाहून होतात। हा एक भाग झाला। बरोबर आहे। दुसरा भाग, या कारवायांचं स्वागत आहे याच्यात कुठलीही शंका नाही, परंतु या प्रमाणामध्ये त्या प्रयोगशाळा वाढवणं, त्या प्रयोगशाळामध्ये चेकिंग होणं वारंवार याची गरज आहे। मध्यंतरी दुधावर ज्या वेळेला त्यांनी कारवाई केली त्यावेळेला असं म्हटलं गेलं, बऱ्याच जणांचे मला फोन आले की मग असं केलं तर लोकांना दूधच मिळणार नाही। म्हणजे आतापर्यंत जे लोकांमध्ये पसरवलं गेलंय की काहीही खा पण ते मिळालं पाहिजे, दूध विषारी मिळालं तरी चालेल पण दूध मिळालं पाहिजे। म्हणजे विषारी दूध चालेल असं म्हणणारे जे अधिकारी होते त्यांचं करणार काय आतापर्यंत? हा जो गुन्हा आहे हा मानवाच्या आयुष्याशी, जीवनाशी, आरोग्याशी खेळणार आहे। अशा पद्धतीचं प्रदूषित अन्न नागरिकांना ज्यांनी खायला लावलं आतापर्यंत आणि कारवाई केली नाही त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। आणि अशा अधिकाऱ्यांना, तुकाराम मुंडेंचं रेकॉर्ड सगळ्यांना माहिती आहे, त्यांची बदली कदाचित आता काही संस्था आंदोलन करतायत, काही करायला लागलेत, त्याच्यामुळं होण्याची सुद्धा शक्यता आहे। परंतु शासनाने हे लक्षात ठेवावं आता की जर अशा अधिकाऱ्याची बदली झाली तर मात्र लोक तुमच्यावर आक्षेप घेतील की तुम्हाला लोकांना प्रदूषित अन्न खायला घालून मारायचं आहे। मात्र विजयजी, भेसळयुक्त पदार्थांवर तर कारवाई सुरूच आहे, मात्र प्रतिबंधित जो गुटखा आहे, पान मसाला आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई सुरू आहे, त्यामुळे दुकानदारांचे धाबे दणालेले आहेत। हे त्यांचं यश म्हणता येणार नाही का तुकाराम मुंडे यांचं? 100% यश आहे त्यांचं, 100% यश आहे। आणि एवढंच नाही तर तुकाराम मुंडेंनी ज्या कारवाया केल्यात त्यानुसार जे मूळ उत्पादक आहेत त्यांच्यावर कारवाया वेगवेगळ्या एजन्सीजने केल्या पाहिजेत। म्हणजे गुटखा उत्पादन होतं कुठे, त्यांना त्यांच्या जे काही मशिनरी असतील ती येतात कुठून, वाहतूक कशी होते, याच्यासाठी कदाचित वेगळी एजन्सी असेल। त्या एजन्सीने आता या मानवाच्या आयुष्याशी, महाराष्ट्रीयन नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई केली तर तुकाराम मुंडे यांच्या जे काही चाललेलं आहे त्याला पुरेसं यश आलंय असं म्हणता येईल। अन्यथा हे तुकाराम मुंडे आहेत तोपर्यंत चालू राहील, नंतर पुन्हा बंद पडेल। आणि तुकाराम मुंडे नाही, आता ज्या काही प्रयोगशाळा असतील किंवा स्टाफ असेल तो महाराष्ट्र शासनाने वाढवून दिला पाहिजे
कारण त्याशिवाय ह्या कारवाया मोठ्या प्रमाणावर करता येणं शक्य नाही. आणि आतापर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळायला अशा भेसळयुक्त उत्पादनांना मदत केली त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. आतापर्यंत असं का झालं नाही? मीही मागे एक केस केली होती प्रदूषित पाण्याची, परंतु तिचं नंतर पुढे काय झालं, लाखभर रुपये दंड झाले आणि पुन्हा ते लोक तसंच पाणी विकायला मोकळे आहेत. तर असं होता का म्हणे जे तुकाराम मुंडे म्हणतात की मकोका सारख्या कारवाया झाल्यात, त्याही पेक्षा भयानक कारवाया या लोकांवर केल्या पाहिजेत. जी, मात्र विजयजी, हे अन्न आणि औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त पदार्थ असतील किंवा गुटखा असेल यावर कारवाई केली जाते, मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश हे तुकाराम मुंडे यांनी दिलेले आहेत. मात्र दुसरीकडे आपण याही बातम्या पाहतो की ठिकठिकाणी गांजा पकडला जातो, ड्रग्ज पकडला जातो. त्या संदर्भात सुद्धा कडक कारवाई होणं गरजेचं आहे का? आणि त्या ठिकाणी सुद्धा तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी नेमणं गरजेचं आहे का? तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्यांची बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात गरज आहे. काल आपण बघितलं की ठेकेदारांनी सांगितलं की 49% टक्केवारी द्यावी लागते भ्रष्टाचार स्वरूपामध्ये. तिथेही तुकाराम मुंडे सारखी गरज आहे. मुळात हे जे अधिकारी काय होतं की आपल्या सगळ्या यंत्रणा यापूर्वी एकमेकावर अंकुश ठेवण्यासाठी होत्या. म्हणजे न्याय व्यवस्था असेल, पॉलिटिशियन असतील, हे एक्झिक्युटिव्ह असतील, यांनी एकमेकावर अंकुश ठेवायचा होता. परंतु त्यांच्यामध्ये संगनमत झाल्यामुळे हे असे धंदे करणाऱ्यांचं मनोबल वाढलं आणि त्यांनी असे धंदे करणं चालूच ठेवलं आणि त्यांना कुणीही पकडलं नाही. याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे की हे काही तुकाराम मुंडे खरंच काही वेगळं करत नाही. कायद्यात जे लिहिलंय तेच ते काम करतायत, परंतु त्याची सुद्धा बातमी व्हावी इतक्या बाकी सगळ्या यंत्रणा भ्रष्ट झालेले आहेत आणि हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, देशाचंही दुर्दैव आहे. जी, मात्र विजयजी, अनेक जण बोलतात की तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी असायला हवेत. मात्र बरेच अधिकारी असे आहेत की ते नीट काम करत नाहीयेत, सर्वसामान्यांचे प्रश्न सुद्धा सोडवत नाहीत आणि अशा वेळेस केवळ राजकीय नेत्यांवरच आक्षेप घेतला जातो. मात्र या सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता पण नसते, हेही त्याला कारण नाहीये? हेच कारण आहे. काय झालं सांगतो, एका कोविडने एक काम चांगलं केलं किंवा गेल्या काही वर्षात त्याने प्रशासन होतं त्या काळात इलेक्शन लवकर न झाल्यामुळे एक काम चांगलं झालं. लोकांना कळलं की केवळ राजकारणीच नाही तर राजकारणापेक्षाही ब्युरोक्रेसी प्रचंड करप्ट आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेक महापालिकांवर राजकीय प्रतिनिधी नव्हते, ते फक्त सरकारी अधिकारी होते आणि त्यांच्या काळामध्ये भ्रष्टाचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसली. याचं कारण असं म्हणता येईल की ह्या अधिकाऱ्यांनीच राजकारण्यांना भ्रष्टाचार कसा केला हे शिकवलं आणि शिकवत असतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर जास्त लवकर कारवाई आणि कडक कारवाई होणं गरजेचं आहे. जी, विजयजी, शेवटचा प्रश्न, तुकाराम मुंडेंसारखे आणखी अधिकारी व्हावेत यासाठी नेमका काय बदल होणं गरजेचं आहे, तुम्हाला काय वाटतंय? याला बदल होणे गरजेचं आहे तो म्हणजे अशा अधिकाऱ्यांना संरक्षण मिळणं. तुकाराम मुंडेंच्या काय होतं की अशा 25, 26 वेळा बदल्या व्हायला लागलं की त्यांचं घर डिस्टर्ब होतं, कुटुंब डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे बरेच अधिकारी या बदल्यांना घाबरूनच राजकारणी सांगतील ते कामं करतात किंवा नको त्या लोकांना संरक्षण देतात. त्यामुळे अशा अधिकारी, खरं तर याच्यासाठी कायदा आहे परंतु तो कायदा कुणी पाळत नाही. एकदा अधिकारी आला की 3 वर्षे त्याची बदली होऊ नये, परंतु या सगळ्या बदल्या राजकीय सोयीनुसार होतात. त्या न करण्याचं जबाबदारी आता राज्य शासनावर आहे, मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यांनी अशा अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. मध्यंतरी काही तर चाललंय 100 दिवसामध्ये कोण चांगलं काम करते वगैरे, त्याची काही गरज नाही. चांगल्या अधिकाऱ्यांना मनाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे काम करून दिलं तरी खूप होईल. ठीक आहे विजयजी, खूप खूप धन्यवाद केलेल्या या संवादाबद्दल, दिलेल्या वेळाबद्दल.